आता चाललोय आपण डायरेक्ट शेतात आणि जी बाजरी काढायची ते आपण ती बाजरी आता गोळा करायची. पावसाचं वातावरण झाल्यामुळे आज ते पहिले ना एका माळाला काढायचे आम्हाला. तीच काढण्यासाठी ट्रॅक्टर पण घेऊन चाललाय आपला 9691. आणि चला आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. भाव चाललाय बघू शकता, हसतंय म्हणलं काय चाललंय. आणि आता चला मी पण गाडी काढतो आपली आणि बघा कसा विलॉग होते. तर चला. पुढं माळाला जायचे का? कुठल्या साईडने जायचं त्याला म्हणा माळाने घे सरळ. मी आहे पुढं. ट्रॅक्टर आपला मागून येतोय बघू शकता, लाईट येतोय आणि मी पहिला आता पुढे जातो. पुढचं डिव्हिजन लावून घेतो. चल बघा. जाता जस्ट आपण वावरात पोहोचलोय आणि ही आपली समोरची बाजरी 7 ते 8 पांड बाजरी ती काढायला दिली. ते आता फक्त आपलं काम आहे तिथं माळाला काढायची, जेणेकरून ते पाऊस लागला नाही पाहिजे, बाजरी भिजली नाही पाहिजे. बाजरी भिजली तर ना पिवळी पडते आणि खायला पण चविष्ट नाही लागत. त्यामुळे पहिली ती बाजरी आपण माळाला काढू. आणि बघा आता उचलतो जरा बाजरी. व्लॉग मध्ये पण टाइम वेस्ट होईल जरा. आणि चला आता जातो बाजरी उचलायला. तुम्ही बघत राहा, कंटिन्यू वाचिंग. ट्रॅक्टर आलाय आणि ट्रॅक्टर आणलाय पोलिसांनी ट्रॅक्टर घेऊन आलाय. आणि आता पहिल्यांदाच वावरात आला 1 वर्षात ना. एंट्री पलीकडे लाव. रिवर्स सोडून लाव ना. काय म्हणतात त्याला? हरोटा आणलाय आणि आता हरोट्यात बाजरी टाकायची आणि डायरेक्ट थेट बाजरी माळाला काढायची. चले नाण्या. जमिनीची एकसारखी लेवल चालली आहे होऊ शकते. लय पण नको लांबवर करू. ते पण काय लांब करायची दोरवास की. आणि आता हे पासड घ्यायचे एकत्र करायचे चला आता आपण बाजरी उपलब्ध. काय काय परवर घेऊ घ्या अर्धे. हा मग ते पाणी ते जोर पडेल ते सारे तिकरल ना. बाजरी उचलून घेतो पहिले. सिल्की पटापटा उचलून किती हातरायचं करायचं पाहिजे उचलून टाकायचं. टाकायचं झालंय ना. झालंय ना. काय खाली टाकायचं नाही लागत. हा अजून थोडं हातरायचं राहिले. एवढी बाजरी किली गोळा, अजून बाजरी गोळा करायची. 20-30 तर हारे पूर्ण भरतील असे. आता वाटत 65 एकत्र करून ह्याच्यावर बाजरी राहणार, केलं करून ती पावसाने भिजणार नाही. सो फायनली गाईज आपली बाजरी वगैरे काढून झाली आणि आता डायरेक्ट बाजार घेऊन आता घरी चाललोय. आणि आपला व्लॉग इथंच थांबवता. आपला व्लॉग फक्त मिनी व्लॉग होता. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर बाय मित्रांनो, टेक केअर.